परभणी शहरातील जिंतूर रोडवरील 20वा फाटा इथून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला असून आज परभणी पूर्णपणे बंद आहे। बाजारपेठ बंद करण्यात आली। घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले आहेत। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात जमावात प्रचंड घोषणाबाजी झाली। उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली। संतप्त जमावाकडून परभणी रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम सुद्धा रोखण्यात आली होती। संतप्त झालेल्या आंबेडकरी तरुणांनी गाड्यावर दगडफेक केली, रास्ता रोको केले। शांततेत ठिकठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घोषणाही देण्यात आल्या। भारतीय संविधानाचा टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो। जय भीम। परभणीमध्ये आज बंद ठेवण्यात आलेली आहे परभणी आणि संपूर्ण जिल्हा हा संविधानाचा अपमान झाल्यामुळे या ठिकाणी बंद ठेवण्यात आला आहे। आरोपीला अटक करण्यात आली। आपल्यासोबत परभणी शहरातील पाथरी रोडवर आज या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीने जमाव करून बंद शांततेत करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत नेते आहेत, काय सांगतात आपण बघूया। प्रकार घडलेला आहे तो काय जाणून बुजून केलेला नाही, तो प्लॅनिंगचा हिस्सा आहे। हे मनोवाद्याला आमचं संविधान, आमचं म्हणण्यापेक्षा सर्व भारतीयांचं संविधान या ठिकाणी संपवण्याचा कुटील डाव आहे आणि ते संविधान कधीही संपणार नाही। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी जे जे संविधानावर प्रेम करणारे लोक आहेत ते सर्व लोक आज रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करत आहेत। मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो तरुणांना की अतिशय शांततेनं आपण या ठिकाणी हे आंदोलन करावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी। बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या संविधानाला गाल बोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी। जय भीम। घटना घटी है, इस घटना का हम खुलकर निषेध करते हैं और हम इस दुख की घड़ी में हम सब साथ हैं और हम ये चाहते हैं कि संविधान की ही किताब क्यों तोड़ी गई, इसको सोचने की ज़रूरत है। इसकी इंक्वायरी होनी चाहिए और इसके ऊपर कार्रवाई ताबड़तोब होनी चाहिए और इसके पीछे क्या षड्यंत्र है इसका पता लगना चाहिए। और जो हालात हैं ये पूरे संविधान के दायरे में रह के ही जो है ये लोग यहाँ एहतजाज कर रहे हैं। इनको जो है इस मामले पर हम इनके साथ हैं और हम ये चाहेंगे कि जो है इसकी जल्द से जल्द इंक्वायरी हो और जो मुजरिम है उसको सजा मिलनी चाहिए। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जो अपमान झालेला आहे तो फार विचित्र झालेला आहे आणि तो भरून काढण्यासाठी प्रत्येक पुतळ्याजवळ शासनाला एक कर्मचारी, 2 कर्मचारी देण्यात यावे व त्या आरोपीला, कदम या नावाच्या आरोपीला फाशीची अथवा आजन्म कारावास व्हावा अशी पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आमची मागणी आहे। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची उद्देशिका ही तोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची नार्को टेस्ट करा, याच्या पाठीमागे कोणत्या मनोवादी शक्ती आहेत, कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। बाबा, परंतु प्रश्न असा येतो की पुतळ्याचा सुरक्षित की त्या प्रमाणात अशी असली पाहिजे तशी सुरक्षा नव्हती, अचानक कोणी येऊन जर असं होत असेल नाही, पुतळ्याची सुरक्षा ही प्रशासनाने केली पाहिजे। काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार अनर्थ झाला असता। काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे, म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेलं आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत, CCTV चालू ठेवावं
आणि पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करावी. सुरक्षा भिंत आहे, अनेक पुतळे ज्यांना अजूनसुद्धा तशी सुरक्षा भिंत किंवा तुझं सुरक्षा कवच नाही बाबा त्या पद्धतीचं. नाही, हे सगळं आम्ही आज दुपारी कलेक्टरला निवेदन देताना आम्ही बोलणार. शहरामध्ये अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एक संविधानिक पुस्तिका ठेवलेली असते. त्या पुस्तिकेचा इथल्या एका नराधामाने विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते संविधान उचलून रस्त्यावर फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आणि आमचे सर्व समाजाचे लोक असतील किंवा अनेक संघटना असतील, आम्ही आज रस्त्यावर उतरून त्या गोष्टीचा निषेध करत आहोत. मी इथल्या महाराष्ट्र शासनाला व इथल्या प्रशासनाला विनंती करतो त्याची मायक्रो टेस्ट करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करावं, अन्यथा आम्ही परभणी शहरामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. देशद्रोही माणसाने ते संविधान फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे. हे एकट्याचं काम आहे की यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. कारण आजच एक हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला. भारतामध्ये जर असे मोर्चे निघत असतील तर जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम प्रशासन करत आहे. आणि जो कोणी देशद्रोही ज्याने संविधानाला हात लावण्याची ताकद केलेली आहे, फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे, अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला फाशीची शिक्षा देऊन भारताला दाखवून दिलं पाहिजे की संविधानाला हात लावणाऱ्या माणसाचं काय होतं. ही घटना घडली, खूप निंदनीय घटना आहे. आणि मी कार्यकर्त्याला पुढाऱ्याला सांगू इच्छितो की नुसता निषेधच करू नये आपण, आणि भाषणबाजी करणं बंद करा. कारण जे आंबेडकरांचे संविधान आहे, संविधानावर भारत चालतोय. संविधानाचं जर विटंबना होत असेल तर आपल्या घटना, आपले भाषणबाजी आणि हे करणं काही महत्त्वाचं नाही बरं का. निषेध वगैरे करण्यात काही महत्त्व नाही. जोपर्यंत शासनाला कळत नाही की घटनेची विटंबना झाल्यावर काय होतंय हे दाखवून द्यावं आंबेडकर चळवळीनं, हीच माझी विनंती आहे. मागणी माझी एकच आहे की जे आरोपी आहे त्याच्या मागं मास्टर माइंड कोण आहे, कोणाचा हात आहे, 24 तासाच्या आत पोलीस प्रशासनानं त्याला माहिती काढून द्यावी, हीच आमची विनंती आहे. कल जो संविधान का जो बेहुरमती हुई है, भारत की शान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और संविधान पूरे 140 करोड़ का जो संविधान है, उस संविधान का जो अपमान हुआ, इसलिए वंचित बहुजन आघाड़ी इस सैनिक के अपमान के आस्ते के निषेध करता हूँ. जय हिंद, जय भीम.